शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता ही सुरुवातीला फार स्पष्ट दिसत नाही, पण हळूहळू अनेक लक्षणांद्वारे ती जाणवू लागते. कॅल्शियम हा हाडे, दात आणि स्नायू आणि मज्जासंस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हाडे आणि सांध्याशी संबंधित लक्षणं म्हणजे हाडे कमकुवत होतात, वारंवार फ्रॅक्चर होतात, पाठदुखी होते, गुडघेदुखी होते, उंची कमी होते. यामुळे आपल्या शरीरामध्ये धोका वाढू शकतो. त्याचप्रमाणे स्नायूंशी संबंधित ही लक्षणे दिसतात, जसं की स्नायूंमध्ये आकडी निर्माण होते, पायामध्ये स्नायूंमध्ये ताण निर्माण होतो, पाय दुखतात, हातपायामध्ये झिंजण्या येतात. कॅल्शियम जर आपल्या शरीरामध्ये कमी असेल तर स्नायू नीट आकुंचन प्रसरण पावत नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या मज्जासंस्थेवरतीही परिणाम होताना दिसतो, जसं की थकवा खूप येतो, शरीरामध्ये कमजोरी जाणवते, चिडचिडेपणा जाणवतो, एन्झायटी जाणवते, स्मरणशक्ती कमी होते, कधीकधी तर डोकं गरगरल्यासारखं वाटतं. गंभीर परिस्थितीमध्ये तर हातपाय आखडलेही जाऊ शकतात. हृदयाशी संबंधित लक्षणे जसं की हृदयाचे ठोके अनियमित होतात, छातीत धडधड जाणवते. कॅल्शियम हृदयाच्या स्नायूंवरही परिणाम करतात. त्याचप्रमाणे त्वचा, केस आणि नखांवरही परिणाम होतो. नखे कमकुवत होतात, तुटतात, केस गळतात किंवा पातळ होतात, त्वचा कोरडी होते. दाताशी संबंधित ही समस्या जाणवतात, जसं की दात कमकुवत होतात, दात लवकर खराब होतात, हिरड्यांचे आजार जडतात. मुलांमध्ये विशेषतः कोणती लक्षणे दिसतात तर मुलांमध्ये वाढ मंदावते, हाडे नीट विकसित होत नाहीत, उशिरा दात येतात. गंभीर लक्षणं म्हणजे जर कॅल्शियम खूपच कमी झालं तर तीव्र स्नायूंची आकडी होते, हातपाय वाकडे होतात. त्याचप्रमाणे श्वास घ्यायला त्रास होतो. कॅल्शियमची कमतरता का होते तर आहारात कॅल्शियम कमी असणं, व्हिटॅमिन डीची कमतरता असणं, हार्मोनल समस्या, जास्त कॉफी किंवा सॉफ्ट ड्रिंक्स घेणं. कधी तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता जर वारंवार स्नायूंची आकडी होत असेल, हाडे दुखत असतील किंवा सहज फ्रॅक्चर होत असतील, थकवा आणि कमजोरी सततच जाणवत असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार घेऊ शकता. कॅल्शियमची कमतरता सुरुवातीला लहान लक्षणांमधून दिसते, पण जर दुर्लक्षच केलं तर ते गंभीर आजारामध्ये त्याचं रूपांतरही होऊ शकतं. म्हणून योग्य आहार घ्या, जसं की दूध, दही, चीज, हिरव्या भाज्या आणि सूर्यप्रकाश. यामुळे तुमची समस्या बऱ्यापैकी टाळता येते. तेव्हा नक्कीच तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करून आहारामध्ये बदल करा आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योग्य त्या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा. नक्कीच फरक जाणवतो.